3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप. जिल्हा न्यायालयाचा निकाल. 10,000 रुपयाचा दंड. 3.5 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वृद्ध आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयात गुरुवारी सुनावण्यात आली. जिल्हा व सत्र न्यायाधीश संगीता शिंदे यांच्यासमोर नया खटल्याची सुनावणी झाली. दशरथ महादेव शेळके, वय 53, राहणार हराळवाडी, तालुका मोहोळ असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे. या खटल्याची पार्श्वभूमी अशी की 16 मार्च 2021 रोजी यातील फिर्यादी हा दुपारी 2:30 वाजताच्या सुमारास त्याच्या वडिलांसोबत उसाला पाणी देण्यासाठी वस्तीच्या जवळ गेला होता. त्यावेळी कुटुंबीय घरी होते. दुपारी 3च्या सुमारास त्यांची पत्नी जनावरांना चारा कापून शेजारी राहणाऱ्या आरोपीच्या घरासमोरून जात असताना तो 3.5 वर्षाच्या मुलीवर अत्याचार करीत असल्याचे आढळले. तिने फिर्यादीला बोलावून घेतले तेव्हा आरोपी तेथून निघून गेला. पीडित मुलीने संबंधित आरोपीने खाऊ देतो म्हणून हे कृत्य केल्याचे अडखळत सांगितले. यावरून कामठी पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक ए.एस. माने यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र पाठवले. न्यायालयाने आरोपीला भादवी कलम 376, 376(2), जे 376 अ.ब. तसेच बाललैंगिक अत्याचार कलम 4, 6, 8 व 10 अन्वये दोषी धरून आरोपीस मरेपर्यंत जन्मठेप व 10,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास 6 महिने कैदेची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदीप सिंग राजपूत यांनी तर आरोपीतर्फे ॲडव्होकेट धनंजय माने यांनी काम पाहिले. तर कोर्ट पैरवी म्हणून फौजदार विजयकुमार जाधव, प्रभारी अधिकारी म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक उदार यांनी सहकार्य केले. 3.5 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस सोलापुरातील विशेष न्यायाधीश श्रीमती संगीता शिंदे मॅडम यांनी सदर आरोपीला बलात्काराच्या अपराधामध्ये दोषी धरून मरेपर्यंत जन्मठेप आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे. याबाबत सविस्तर हकीकत अशी की दिनांक 16/3/2021 रोजी यातील आरोपी हा या पीडितेच्या शेजारी राहत असताना आणि पीडित अल्पवयीन मुलगी केवळ 3.5 वर्षाची असताना तिला घरी बोलवून तिच्याबरोबर शारीरिक अत्याचार स्वतःच्या घरामध्ये करत होता. ही बाब या ठिकाणी चारा घेऊन परत येत असताना लक्षात आली आणि तिनं लगेच आपल्या पतीला बोलावून सदरचं कृत्य चालू असल्याबाबतची माहिती दिली असता पीडितेच्या वडिलांनी त्वरित त्याला त्या कृत्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला आणि शेजारील पडलेल्या काठीने त्याच्या डोक्यात मार देखील दिला आणि त्यानंतर सदर घटनेबाबतची फिर्याद त्या पीडितेच्या वडिलांनी कामठी पोलीस स्टेशन येथे दिनांक 17/3/2021 रोजी दिली असता पोलिसांनी सदर प्रकरणामध्ये सखोल तपास करून आरोपीविरुद्ध भरपूर पुरावा उपलब्ध झाल्याने त्याच्याविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केले होते. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने एकूण 9 साक्षीदार तपासण्यात आले. सदर प्रकरणात पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली होती आणि वैद्यकीय तपासणीमध्ये सकृतदर्शनी या आरोपीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केल्याच्या खुणा, जखमा त्या ठिकाणी दिसून आल्या. तसा वैद्यकीय अहवाल या ठिकाणी न्यायालयासमोर सादर करण्यात आला. पीडित अल्पवयीन मुलगी 3.5 वर्षाची असताना देखील 53 वर्षाच्या व्यक्तीने या ठिकाणी अत्याचार केल्याचं वयाबाबतचे पुरावे न्यायालयामध्ये सादर करण्यात आले. पीडिता ही एक नेत्र साक्षीदार होती. तिची साक्ष, पीडितेच्या आईची साक्ष, पीडितेच्या वडिलांची साक्ष या ठिकाणी नोंदवण्यात आली. घटनास्थळाचा पंचनामा व आरोपीचे कपडे जप्तीचा पंचनामा, पीडितेचे कपडे जप्तीचे पंचनामे देखील न्यायालयामध्ये सादर करून सदर आरोपीने अपराध केल्याचे या ठिकाणी सकृतदर्शनी सिद्ध होत असल्याचे न्यायालयासमोर सरकार पक्षाने सिद्ध केले आणि युक्तिवाद करण्यात आला की एका 53 वर्षाच्या व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या एका नातीसारख्या या अल्पवयीन मुलीवर, केवळ 3.5 वर्षाच्या मुलीवर, ज्या मुलीला अंगावर खेळवण्याचं वय असतं, अशा मुलीवर याप्रमाणे निगृणपणे अत्याचार करणाऱ्या या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. कारण हे समाजामध्ये काळिमा फासणारं कृत्य या व्यक्तीने केलेलं आहे असं न्यायालयाच्या निदर्शनाला आणून दिलं आणि सदर आरोपीस या ठिकाणी कमी शिक्षा दिली
तर समाजामध्ये चुकीचा संदेश जाऊन अपराधाचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढू शकतं, असं देखील युक्तिवाद सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आला. सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून यातील आरोपी दशरथ महादेव शेळके, राहणार हरळवाडी, तालुका मोहोळ, याला सोलापुरातील जिल्हा व सत्र न्यायाधीश विशेष न्यायाधीश 3 श्रीमती संगीता शिंदे मॅडम यांनी दोषी धरून एकूण मरेपर्यंत जन्मठेप आणि 10,000 रुपये दंडाची शिक्षा ठोठावलेली आहे. SB न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.